आणि ती काम करत असताना ज्या काय अडचणी येणार आहे त्या अडचणीवर मात कशी करायची, कारण तुमच्याकडनं माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा आहे, म्हणून ते आत्ताच काय ते जास्त बोलायचं नाही. ज्यावेळेस इलेक्शन लागेल पुढून काय आल्यानंतर आपण बोलू, कारण एकदाच बोलल्यानंतर पुन्हा तशी तलब झाली नाही कोणाची. आणि माझ्या वैराग भागातील 72 मतदारांनी वैराग भागाचा हाबडा काय असतो ती यावेळेस लोकसभेला दाखवून दिला आहे. त्यामुळं आदरणीय साहेबांनी आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणाच्या खिशाला चाट लागू दिली नाही. सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना कधी कोणाला त्रास होऊ दिला नाही, कधी गुन्हेगिरी केली नाही, कधी दहशत निर्माण केली नाही. परंतु या 5 वर्षाच्या काळात आपण बघत असताना त्या समोरचा लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात किरकोळ बावगी जरी बांधला झालं तर तिथं लक्ष घालून गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती ही मागील 5 वर्षात आपण बघितली. प्रत्येकाला त्रास झालाय, परंतु तो त्रास आपण सर्वांनी 5 वर्ष सहन केलाय. आता फक्त एक महिना राहिलाय आणि घाबरू नका, घाबरल्यावरती घाबरते त्याला भिवून कुणीच राहायचं नाही. शहरातल्या सर्व माझा साहेबांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, शहरात फार मोठी टीम आहे साहेबांची, परंतु दबून तुम्ही राहू नका, कारण मतदार आपल्या पाठीमागे आहे आणि ते मतदार ह्या वेळेस आदरणीय साहेबांना निवडून आणण्याशिवाय राहणार नाही. आज आता मगाशी नागेशांना मी किस्सा सांगितला की काल परवा देवीच्या ह्याच्यात काहीतरी तक्रार झाल्या, श्रीमंतांच्या बंगल्यावर मिटिंगला असताना त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल केला. आणि ते समजल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबांसहित सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन बसल्यानंतर तो मोठा गुन्हा दाखल केला. त्याच्या बाबतीत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की इथून पुढच्या काळात जर मोठा गुन्हा कोणावर दाखल झाला तर आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. पण ते साहेबांनी आता मनावर घेतलेलं आहे. पहिलं बी होतं, परंतु जर प्रत्येक कार्यकर्त्याला जर त्रास झाला तर त्या ठिकाणी स्वतः साहेब सुधीरभाऊ असतील, रमेश मालक असतील, त्या ठिकाणी हजर राहतील याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी. कारण सर्वांनी सांगितलं की आपल्याला नम्रपणाने जायचंय, नम्रपणाने जायचंय, पण पुढचं नागव झालं की आपल्याला मी जरा नागवावं लागते. कारण लय बी साम 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 म्हणून आपल्याला थोडा दंड बी द्यावा लागतो, त्याच्याशिवाय चालतच नाही. कारण तरुण पिढी आज तुमच्या बरोबरची माणसं वयस्कर माणसांना ते बरोबर आहे, पण तरुण पिढी जी आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी त्रास होत असताना त्यावेळेस आपण शांतही बसलं नाही पाहिजे, जसंच त्याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मी आयुक्त साहेबांना विनंती करतो. आणि आपण हे इलेक्शन लढत असताना इलेक्शन जिंकणार तर आहोतच, परंतु साहेबांना माझी विनंती आहे की इलेक्शन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी या 5 वर्षात कार्यकर्त्यांना त्रास झाला त्याचा बदला घेतल्याशिवाय आपण राहिलेला आहे. कारण एवढा त्रास कार्यकर्त्यांना झालाय, त्या त्रासाला बदला आपण घेतला पाहिजे. कारण तुमची भूमिका फार बवळत दिसत. ज्यावेळेस आपण मला म्हणता जाऊ दे आपली प्रवृत्ती तशी नाही, आपण सांभाळून घेतलं पाहिजे, पण तीच माणसं पण आपल्या लोकांनी बसली. त्यामुळं जशा तसं वागा, ज्यांच्या म्हणून त्रास झाला की सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना आपण त्रास द्यायचा नाही, तर ज्या लोकांनी त्रास दिलाय त्या माणसाला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. आणि आपण त्या पद्धतीनं इथून पुढचं काम करताल अशी अपेक्षा बाळगतो. जास्त काय बोलत नाही, एवढंच बोलतो आणि माझी संपवतो. जय हिंद.